बापू शांत बस की. काय सकाळी सकाळी राहुलेचे ढोलकीशिवाय नुसतं काय येत नाही. नुसतं सकाळी ढोलची ढोलची ढोलची. अरे तिकडं मशा वरडायला. शांत बस जरा. त्या ढोलकीच्या आवाजाने तुला ऐकू येईना. ते वैरण घेऊन ये जा. अरे होय बाळा, जातो. ढोलक्यानी नुसती क्वार्टर मिळाली की नाही बास, तुला काय लागत नाही. नुसतं दारू आणि हे झालं की नाही ढोलकी वाजवाय बास केला. आपल्या झोपाचा पण खांबा आणि माझी पण झोप बोंबलत घालूया. आई चहा ठेवू का जरा? आता रे मला पण चहा ठेव ग. लोक बिनकामाचे त्यांनी चहा मागाल्यात. आणि जरा वैरणीचं बघा. ऊन डोक्या वेळेच्या आधी वैरण घेऊन या. आणि हे ढोलकीचा हात सोडा. आता काय होत नाही ना. अरे ही बी एक कला आहे रे. कला संपत आली आता ती. तर ह्या कलेचं काय बाळा तुला माहिती. ह्या कलेनंच मला जगवलंय रे. आणि ह्या कलेमुळेच माझं पंचक्रोशीत नाव झालंय. कला गेली खड्ड्यात. पहिला ढोलक्या तमाशात चालायच्या. आता चालत नाहीत. आता कोणी विचारत पण नाही तुमच्या या ढोलकीला. कळालं काय? अरे या ढोलकीमुळेच माझं नाव आहे. ढोलकीमुळे नाव झाले. तुला खायला कोण घालते रे? मी घालतोय मी. पंचक्रोशीत नाव आहे म्हण. नाव काय चाटायचं आहे काय? जा कामाला जा. कामा बघा जाऊ. ए म्हातारे चहा दे ग मला लवकर. दे पंचक्रोशीवाल्यासनी चहा दे. अरे तुझा बाबा आहे तो. असं बोलू नको. बा तू आणि तू जावा आत बघा जावा. आणि माझं जेवणाचं बघ. मला क्लासला वेळ होतोय. म्हणता वैरणीचं लय वांद झाले नाही. काय घालायचे ढोरासनी? वैरणीचं काहीतरी बघायला लागते बाबा. अरे ह्यो कोण? बापू का कोण रे? अरे ह्यो बापूच नव. बापू काय आहे? लवकर या बसा. अरे आलो बाळा. या टाका भरा. या बसा जरा. काय सारखी वैरणच काय. पहिलं तुमची काय नाटक, काय भूमिका ते असायची नाही नाटकात. काय काम करत होता तुम्ही? अरे ते काय आता सांगायचं. पहिली नाटकं साईनाथ नाट्य मंडळात सावड एका गावात नाव होतं रे. अरे 10-12 पोरं अशी मी ट्रेनिंग दिलती त्यांना नाटकातलं. ते पहिलं नाटक गाजलं आमचं. ते नाव मुक्ता हिशोब चुकता. तर काय अशी बरीच नाटकं झालीत रे. काय आता जरा काय तुमच्याकडे भारा वैरींचा बघून जरा वेगळंच आता वाटत. हेच आमच्याकडे आलंय. आता पोरांना काय पडतंय वाद्य संगीत वगैरे काय.
बरोबर आहे. नावमुक्ताचा हिशोब झाला, वहिनी माझी देवगुणा झाली, माहेरची ओटी झाली. आणि तुम्हाला कॉमेडी सांगतो. असंच गावात, अख्ख्या सावराडी गावामध्ये सुळसुळाट झाला उंदरांचा. उंदरं सगळे म्हणजे घरटी सगळी उंदरच उंदर. शक्ती कपूरचं घरला सगळी उंदरांचा सगळा रवाना झाला. शक्ती कपूर नुसताच बाथरूम मधनं बाहेर आला, तो एक उंदीर बेळामधनं बाहेर आला आणि शक्ती कपूरला बघून हसला. तेव्हा शक्ती कपूर म्हणला, अरे औच, अरे मेरे घर में क्या है, मेरे घर में से अच्छा हो दादा कौन के घर में है, उसका चड्डी पण बड़ा है, उसका घर पण बड़ा है. तशीच उंदरं सगळी रवाना झाली दादा कोंडकेच्या घरला. दादा कोंडक्यानं ओळखलं ही उंदरं जी पाठवले ते ही शक्ती कपूरचंच काम असणार आहे. त्यावेळी दादा बोलला, अरे तुझ्या महिला हे शक्ती, अरे तू एवढे एवढे उंदीर माझ्याकडे घरी काय पाठवतोस, अरे या उंदरापेक्षा मोठ्या मोठ्या घुशी पाठव, त्या घुशीनं जर नाही ढुशी मारल्या तुझ्या मायला तुझ्या शक्त्या. हे म्हातारे, डुलकीवाला कुठे गेला? बाबा गेलाय, थापा मारीत बसला असेल कोणा संग तरी. अजून जेवायचा आहे, त्याला तेवढा घेऊन यायचा. याच पण नव, डोक्याला तापच आहे बघ. अरे अशा ह्या जुन्या सगळ्या कॉमेडी सगळ्या नाटकं केलीत आम्ही. अनेक जुनी आठवण सांगतो तुम्हाला, फार जुन्यातलं आहे. आधुनिक कडक लक्ष्मीचं पात्र, कडक लक्ष्मीचं पात्र दिलं. कडक लक्ष्मी देवीचं पात्र मी केलं होतं. रंकाळा तलावात केंदाळ भरलाय की ग बाई, त्यावेळी माझं पात्र मी बोलतोय लगेच, हे गंडा बांधून घे, गंडा बांधून घे, गंडा बांधून घे ग, गंडा बांधून घे. अरे ते नावमुक्ता शिवचुक्ता मध्ये डॉयला केलता रे. अरे तू दूध का प्यायलं नाहीस, काय तुझ्या दुधामध्ये औषध घातलं होतं. अशा बऱ्याच ऍक्टिंग आम्ही केल्यात रे. ओ हा, येतात पंचकृषी डोलकी वादक, काय झालं तापा लावून? तिकडे डोरं कनी बोंबला द्या वैरणीसाठी बसल्यात. चला उठा. आणि तुम्ही बी आमच्या बाला झाडावर चढवायचं कमी करा. या बसा. आय आय आय. या हरभऱ्याच्या झाडावर जरा चढायचं बंद करा. अरे वय बाळा, तुम्ही ऐकता ना.
ए बापू, काय लावलंस रे नाटक? हा, काय नाटक 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 लावलंस? अरे काय लावलंस नाटक नाटक? कुठपर्यंत गेलास तू नाटक करा? काम कर, एकदा पुण्या मुंबईला जाऊन बघ. अरे एकदा जाऊन तर बघ. अरे कळ तुला तू किती पाण्यात आहेस ते. अरे आतापर्यंत जी नाटकं केलीस ही गावासाठी केलीस. अख्खं घर घालवलंस या नाटकाबाई. अरे आई होती म्हणून हे घर आहे. तिनं शात घाण पाणी करून हे घर वाचले. कळलं का तुला? हा, नाटक करतोयस नुसता. नाटकाबाई, घर घर झोपेलस घर. वाट लावलीस तू वाट. अख्ख्या घराची वाट लावलीस तू आमच्या. आता ह्यो बी दारू पिऊन आला बाय. ती बी आता दारू शिकवला इथनं मागं तुम्ही प्यालाचा त्या प्यालाचा. आणि आता मुलाला बी दारू प्यायला शिकवली सा. सगळ्या घराची वाट लावली सा ती लावली सा. आणि आता मुलाला बी शिक्षण तीच दिलं सा. मुलग्याला दारू प्यायला शिकवून ज्यानं सगळं सगळं पाप हे केलं सा. वाटूळ केलं सा. अरे बाळ, चुकलं रे माझं, चुकलं. अरे आता या दारूच्या नादाला मी बी लागत नाही आणि तू बी लागून नकोस रे. आणि नाटकाच्या म्हातारे जातो बघ मी. बाबांच्या पाया पडून देवाच्या पाया पडून जा. बर बर. का रे बाळा? आता काय? कशी वाटली काल ऍक्टिंग? अरे चांगली करतेस की ऍक्टिंग. मोठा कलाकार होशील बघ. बर, माझं आज ऑडिशन आहे, तिकडे निघालो. असं म्हणतोस? होय, आशीर्वाद द्या. आवडले का सगळे? स्पर्धक आले सगळे? रोहित, स्पर्धकांना पाठवून द्या. हा साहेब, बोलवलंय, येतीलच. आपलं नाव काय? माझं नाव अमित आकाराम जाधव. या ठिकाणी मी तुम्हाला तोडा सादर करत आहोत. कसं वाटलं? ठीक आहे, कळवतो तुम्हाला.
काय सादर करणार आहे? नटरंगमधील एक सुंदर अशी चाल आहे ती सादर करणार आहे. छान, ठीक आहे, तुम्हाला कळवलं जाईल. रोहित, पुढचे स्पर्धक बोलवा. रोहित, पुढचे स्पर्धक बोलवा. नमस्कार. माझं नाव ज्ञानदेव शंकर जाधव. काय सादर करणार आहात? मी तुमच्या पुढे अभिनय सादर करणार आहे. एखादा संवाद करून दाखवू शकताय? हो, चालेल, करतो. हो. ठीक आहे, चालू करा. ह्या गावातल्या मुलींनी पाण्याचं भलपाट मारून मारून त्यांचं पाय झिजल्यात. तुमच्या ह्या पेनातली शाही कागदावरती काही उतरली नाही. अहो, फक्त पाण्यासाठी हेलपाट मारलं नाही, कागदपत्रांसाठी, दाखल्यासाठी, आणि त्या एवढ्यावरतीच थांबले नाही. दवाखान्यासाठी आणि शाळेसाठी पण हेलपाट मारलं. पण तुमचे आता शेवटचं सांगतो, काम वेशीवरती आलं. हे तुमच्या कागदात कसं उतरायचं हे तुम्ही बघायचं, नाहीतर तुम्हाला हेलपाट मारल्याशिवाय आम्ही राखणार नाही. धन्यवाद. अजून काय करू शकताय तुम्ही? मी ढोलकी वाजवू शकतो. ठीक, चालेल, सादर करून दाखवा. हा, मी घेऊन येतो. ओके. एवढा छान अभिनय केलास आणि एवढी चांगली ढोलकी वाजवतोयस. कोणाकडून ढोलकी शिकलायस तू? ढोलकी शिकलायस तू की? होय, मी माझ्या बाबांच्याकडून ढोलकी शिकलोय. म्हणजे कसं आहे, सकाळपासून माझ्या कानावरती ढोलकीचे हे आवाज पडतच असतात. त्यामुळे ते मी ऐकून ऐकून शिकलोय. त्यामुळे मला एवढी चांगली ढोलकी वाजवता येते. होय, कोणाचा मुलगा आहेस तू? सुप्रसिद्ध ढोलकीवादक बापू शंकर जाधव यांचा मुलगा आहे. काय, बापूंचा मुलगा आहे हा? हो. ठीक आहे, ठीक आहे. अतिशय छान तुम्ही अभिनय केला आणि ढोलकी पण वाजवली. थोडा वेळ तुम्ही बाहेर थांबा, मी तुम्हाला थोड्या वेळात कळवतो. चालेल. ओके, थँक्यू. सर, आता थोडा वेळ दुकान जाहीर करते. ठीक आहे. आम्ही मालिकेच्या ऑडिशनसाठी आम्ही 2 व्यक्तींची निवड केलेली आहे. त्यामध्ये अमित जाधव आणि ज्ञानराज जाधव या व्यक्तींची आम्ही नावं सिलेक्ट केलेली आहेत. यांची नावं सिलेक्ट केलेली आहेत. तरी पुढील कार्यक्रमाची तारीख त्यांना लवकरच आम्ही कळवू. ठीक आहे. बापू, बापू, अरे बापू माझ्या ऑडिशन मध्ये निवड झाली. काय सांग? अरे वा वा, अरे पोरा, वा 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 वा, किती आनंदाची बातमी आणलीस. मला माहिती होतं तू कलाकार होणार तू. आणि हे फक्त तुमच्या नावामुळे झाले. आणि हे बस, तुमचं नाव होतं म्हणून माझी निवड झाली. अरे बाळ, नाटकामुळे वाटून लागलं म्हणलास नव्हता रे. बापू, मला आता कळाले. मला आता माझ्या अभिनयाची मुळं तुमच्यामुळं मजबूत करायची आहेत. सिरियलमध्ये 10 वेळा टेक घेण्यापेक्षा
चांगली ॲक्टिंग कशी करायची आणि पाया मजबूत कसा करायचा हे मला तुमच्याकडून शिकायचं आहे. आणि तुमच्यासारखं मला माझं नाव मिळालेलं कसं टिकवायचं हे मला तुमच्याकडून शिकायचं आहे. चला.